नमस्कार मंडळी, मी विदिशा, तुमची गोष्टीवाली ताई. आजच्या गोष्टीचं नाव आहे 80 रुपयांची किमया. चला तर मग गोष्ट सुरू करूया. मंडळी, तुम्हाला ती जुनी जाहिरात आठवते का? तो गोरा कोणता ससा आणि ती करुम कुरुम म्हणणारी धून, लिज्जत पापड. हे नाव आज अख्ख्या देशाला तोंडीपाठ आहे. पण मंडळी, ते ससाच्या मागं हा पापड घडवणारे खरे चेहरे कुणाचे होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. आज मी तुम्हाला त्या आज मी तुम्हाला त्याच चेहऱ्यांची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे 7 बायकांची, ज्यांच्याकडं ना फारसं शिक्षण होतं, ना पैसा, ना धंद्याची अक्कल होते फक्त 80 रुपये, तेही उधार घेतलेले. आणि त्यातल्या एक बाईची गोष्ट तर अशी आहे, ती ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तिचं नाव जसवंती बेहेन. गोष्ट आहे 60 वर्षापूर्वींची. मुंबईतल्या गिरगावात एका जुन्या इमारतीत जसवंती बेहेन आपल्या नवऱ्यासोबत राहायच्या. घरची ओढगस्त, नवऱ्याच्या कमाईत महिना कसा बसा निघायचा. जसवंती बेहेन शाळेची पायरीही धड चढल्या नव्हता, त्यामुळं नोकरीचा तर प्रश्नच नव्हता. आणि त्यांना आतून एक गोष्ट फार टोचायची. आणि घरात नुसतं बसून नवऱ्याच्या जीवावर जोगतो, आपलं काहीच उपयोग नाही. मुलासाठी एखादी छोटीशी वस्तू आणायची असो, नाहीतर घरी पाहुणे आले तर त्यांचं चार चांगलं करायचं असो, प्रत्येक पैशासाठी त्यांना नवऱ्यापुढे हात पसरावा लागायचा. आणि ती ओशाळवाणी भावना त्यांना रोज आतल्या आत खात होती. जसवंती बेहेन एकट्याच नव्हत्या. त्याच इमारतीत आणखी 7 बायका, 7 जणींची तीच अवस्था. आणि एक गोष्ट या 7 जणींना मनापासून पटली होती. आपल्याला कुणाची दया नको, कुणाची भीक नको. आपल्याला हवा फक्त आपला कष्टाचा मोबदला. आणि त्यांच्याकडे भांडवल होतं ते एकच, घरोघरी बायकांना येणारी एक साधी कला, पापड लाटणं. कुणीतरी म्हणालं, हेच आपण विकलं तर? घरात बसून मूलबाळ सांभाळून हातात पापड लाटून जर 4 पैसे मिळत असतील तर का नको? पण धंदा सुरू करायला थोडे तरी पैसे लागतात, हे कुठून आणणार? त्यांच्या ओळखीचे एक भले गृहस्थ होते, छगन बाबा, समाजासाठी झटणारा माणूस. त्यांनी या बायकांना 80 रुपये उसने दिले आणि पैसे देताना 2 गोष्टी बजावल्या, ज्या या बायकांनी पुढे आयुष्यभर जपल्या. पहिली, पापडचा दर्जा कधीही खालवू देऊ नका. आणि दुसरी, कितीही अडचण आली तरी कुणाकडून दान, देणगी, मदत मागू नका. कमवायचे ते फक्त स्वतःच्या हातानं. आणि 15 मार्च 1959 हाच तो दिवस. त्या 7 बायका इमारतीच्या गच्चीवर जमल्या. पीठ मळलं, लाटणी हातात घेतली आणि पहिल्याच दिवशी 4 पुड्या पापड तयार झाल्या. तो पापड जवळच्या बाजारात व्यापाराला विकल्या. पहिल्या दिवशी 1 किलो पापड गेला आणि हातात पडले 8 आणे. आज आपल्याला 8 आणे म्हणजे काहीच वाटणार नाही, पण त्या संध्याकाळी जसवंती बेहेन ते 8 आणे आपल्या मुठीत घट्ट धरले, तेव्हा त्यांचा हात थरथरत होता. आयुष्यात पहिल्यांदा कुणापुढे हात न पसरवता स्वतःच्या घामानं मिळवलेला पैसा, जिला आजवर प्रत्येक पैशासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागायचं, तिच्या स्वतःच्या मुठीत आज तिची स्वतःची कमाई होती. आणि त्या रात्री जसवंती बेहेन घरात ज्या ताटमानेने शिरल्या, ती मान पुन्हा कधीच खाली झुकली नाही. दुसऱ्या दिवशी 2 किलो पापड गेला आणि मिळालं 1 रुपया. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूच्या बायका विचारू लागल्या, आम्हालाही सोबत घ्याल का? आणि इथं या बायकांनी एक फार सुंदर निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं, ही संस्था पुन्हा एकीची मालकीची नसेल. जिजीबाई इथं काम करेल ती हिची मालकीन. नफा झाला तर सगळ्यांचा आणि तोटा झाला तरी सगळ्यांचाच. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. सगळ्या फक्त बहिणी, एकमेकींच्या बरोबरीच्या. एकीचं दुःख ते सगळ्यांचं
आणि एकीचा आनंदही सगळ्यांचा. म्हणूनच त्या एकमेकींना हाक मारायच्या, बहीण. पण मंडळी, इथंच कथेला मोठं वळण मिळालं. पहिलंच वर्ष आणि पावसाळा आला. आता पापड वाढायचा कसा? 4 महिने पाऊस आणि ओला पापड म्हणजे धंदा बंद. जेमतेम कुठं सुरू झालेली कमाई तीही थांबणार होती. लोकांनी सल्ला दिला, अहो, सरकाराकडून नाहीतर संस्थेकडून थोडी मदत घ्या, देणगी घ्या, अडचणीचे दिवस सरतील. क्षणभर मोह होणं साहजिक होतं, पण या बायका डगमगल्या नाहीत. त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्या म्हणाल्या, नाही, एकदा का आपण फुकटचे पैसे घेतले तर ही संस्था आपली राहणार नाही, ती परावलंबी होईल. आम्हाला भीक नको, मार्ग आम्हीच काढू. आणि त्यांनी काढलाही. त्यांनी एक खाट घेतली, खाटेखाली शेगडी लावली, खाटेवर ओले पापड पसरवले आणि खालच्या उभेने ते वाढवले. बघा मंडळी, जिथं हार मानणं सोपं होतं तिथं या बायकांनी डोकं लढवलं, कष्ट केले, पण कुणापुढे हात पसरवला नाही. हळूहळू धंदा वाढत गेला. एक दिवशी या बहिणींना वाटलं, आपल्या पापडला एक छानसं नाव हवंय. मग त्यांनी आपसात एक स्पर्धा घेतली. ज्या बाईचं सुचवलेलं नाव सगळ्यांना आवडेल तिला 5 रुपयांचं बक्षीस. एका बहिणींना नाव सुचवलं लिज्जत. गुजराती भाषेत लिज्जत म्हणजे चव, रुची, स्वाद. सगळ्यांना ते आवडलं आणि ज्या नावानं आज अख्खा देश हा पापड ओळखतो, ते नाव कुणा मोठ्या जाहिरात कंपनी दिलेलं नाही. ते नाव या बहिणींनीच स्वतः हाताने ठेवलं. आता ऐका मंडळी, या 80 रुपयांपासून पुढं काय उभं राहील? ज्या 7 अडाणी बायकांना जग म्हणत होतं, यांना नोकरी कोण देणार, त्याच बायकांनी अशी संस्था उभी केली की आज तिची उलाढाल 1600 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. पण आकडा महत्वाचा नाही. महत्वाचं आहे की आज संस्थेमुळे देशभरातल्या जवळपास 45,000 बायका स्वतःच्या पायांवर ताठ उभ्या आहेत. 45,000 घरात त्यांचा कष्टांचं चूल पेटतंय. आणि एवढ्या वर्षात त्यांनी कुणाकडून एका पैशाचीही भीक घेतली नाही. आणि त्या जसवंती बहीण, आठवतंय ना? ज्यांना आठवायचं मी अडाणी, माझं काय उपयोग, त्याच जसवंती बहीण वयाच्या 90व्या वर्षी देशाच्या राष्ट्रपतींच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. भारत सरकारानं त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं. ज्या हातांनी 60 वर्षांपूर्वी पहिला 8 आणे थरथरत्या मुठीत धरले होते, त्याच हातात आज देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान होता. आणि मंडळी, एक गोष्ट सांगते, वर्षानुवर्ष त्या पापडाचा चेहरा तो गोड ससा होता. पण आता हळूहळू ससाची जागा त्या कष्टकरी बायकांचे चेहरे घेत आहे. कारण त्या पापडाचा खरा चेहरा तो ससा नव्हे, त्या 7 बहिणी आहेत. आणि मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य एकच, फुकट मिळालेली श्रीमंती माणसाची मान कधीही ताठ करत नाही, पण स्वतःच्या घामानं कमवलेला 1 रुपया माणसाला राजा बनवतो. भीक मागून भरवलेले पोट लाजेने मान खाली घालते आणि कष्टानं कमवलेला घास मान ताठ ठेवतो. 80 रुपये आणि 7 जिद्दी बहिणी, एवढ्या भांडवलावर स्वाभिमानानं एवढं मोठं घर उभं राहू शकतं. हेच त्यांनी जगाला दाखवून दिलं. तुमच्या आयुष्यातील अशी एखादी छोटीशी सुरुवात आहे का, जी पुढे खूप मोठी झाली? किंवा स्वतःच्या हातानं कमवलेला पहिला पैसा तुम्हाला आठवतोय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ताई प्रत्येक कमेंट वाचते. अशा खऱ्या गोष्टींसाठी गोष्टीवाली ताईला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या माणसांना जपा.